गंगाखेड तालुक्यामध्ये आज माता रमाई यांची 128वी जयंती उत्सव हे मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्यात आलेले आहे। गंगाखेडच्या सिद्धार्थनगर येथे भव्य दिव्य अशी वंदना घेण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येमध्ये महिलांचा देखील या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आपल्यासोबत काही महिला वर्ग आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केलेला आहे? मी अरुणा भोबाळे आहे। सर्वांना माझा जय भीम। रमाबाई जयंती आम्ही पहिलीच साजरी केली, खूप छान साजरी केली। महिलांनी खूप आम्ही आनंद घेतला। तुम्ही काय सांगणार, कशा पद्धतीने या ठिकाणी उत्सव होता? माता रमाई यांची 128वी जयंती खूप थाटामाटात साजरी करण्यात आलेली आहे सिद्धार्थनगर मध्ये। आणि इथे येऊन आम्हाला खूप छान प्रतिसाद पण मिळाला, प्रोत्साहन पण मिळालं आणि सगळ्या जनतेचं एवढं प्रेम बघून खूप छान वाटलं। तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी वयस्कर आहेत, आज कशा पद्धतीने यामध्ये सहभागी झाला? मी वयस्कर आहे। माझं नाव चंद्रकलाबाई परतवाग आहे। या सिद्धार्थनगरला जयंती फार साजरी केली आहे। सर्वांचा आनंद आहे, सगळ्यांना सगळं केलेला आहे। सर्वात सगळ्याला माझा जय भीम। तुम्ही काय सांगणार? सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम। सिद्धार्थनगर येथे सर्वांनी, लहान मोठ्या थोरांनी सर्वांनी म्हणजे माता रमाई यांची 128वी जयंती सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरी केली। धन्यवाद। तुम्ही काय सांगणार? आणि आपली रमाबाई जयंती सगळ्यांना माझा नमस्कार, जय भीम। तुम्ही काय? मी वंदना परतवाग, सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहे। आम्ही या अगोदर छोटीशी साजरी होत होती, पण आम्ही जसं ज्या वेळेस आम्हाला समाज मंदिर प्राप्त करून दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक कार्यक्रम थाटामाटात साजरा करतात। त्याचप्रमाणे यावर्षी माता रमाई यांची जयंती आम्ही साजरी केलेली आणि नगरसेवक कामत सरांना बोलवलं, त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं। आणि तसेच सोनाली साळवे यांनी सुद्धा आम्हाला एक भेट वस्तू या जयंती निमित्त दिलेली आहे। त्यांची मी सर्वांच्या वतीने आभार मानते। याचप्रमाणे जसे जसे वाढत जातील तसे आम्ही उपक्रम राबवणार आहे। हे एक आमचं सिद्धार्थनगर येथील महिला मंडळांचं हा उपक्रम सतत चालू राहील आणि साजरा करीत राहू। दर रविवारी या ठिकाणी वंदना पार पडते। जर रविवारी आम्ही वंदना घेतात, जर पौर्णिमेला मोठा कार्यक्रम राबवतात, सर्व महिला सहकार्य करतात। सर्व महिलांच्या वतीने आम्ही प्रत्येक कार्यक्रम, इतर कुठले सामाजिक कार्यक्रम राबवतात। अशा प्रकारे आम्ही हे सिद्धार्थनगर मधील सर्व महिला एकत्र येऊन एकजुटीने एकमतानं सर्व कार्यक्रम राबवतात। धन्यवाद। निश्चित आपल्यासोबत या ठिकाणी नगरसेवक देखील आहेत, सुमित भाऊ कामत। सुमितजी, काय सांगाल, यंदाच्या वर्षी गंगाखेड तालुक्यामध्ये माता रमाई यांची जयंती कशा पद्धतीने साजरी करण्यात आलेली आहे? आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित होतात। मी जवळपास सकाळपासून बघत आहे की गौतम नगर असेल, महात्मा फुले नगर असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असेल आणि माता रमाबाई नगर असेल, म्हणजे जवळपास बघायला गेलं तर गंगाखेड शहरामध्ये सर्वत्रच आज एक मोठा उत्साह आहे माता रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त। आणि सिद्धार्थनगर येथे पण एकदम चांगला असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कसं वाटतंय, आज या ठिकाणी माता रमाई यांची जयंती उत्सव साजरी होते, या ठिकाणी समाज मंदिर देखील आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने बांधण्यात आले? उत्साह तर आहेच, कारण त्याग माता रमाबाईचं योगदान हे भरपूर आहे। कारण त्या आपल्या बाबासाहेबांच्या मागे खंबीरपणे प्रत्येक सुखा दुःखामध्ये खंबीरपणे उभ्या होत्या। म्हणूनच आपल्या दिनदुबळ्या समाजाला बाबासाहेब ह्याच्यामधून सगळ्या गोष्टींमधून काढू शकले। त्याच्यामुळं माता रमाबाईची जयंती आपण यावर्षी पण उत्साह साजरी केलेलीच आहे। पण आणखीन एक जसं जसं आपण समजा पुढच्या वर्षी म्हणा, त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं आपण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचं काम करू जयंतीनिमित्त। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर गंगाखेड तालुक्यामध्ये आज भव्य दिव्य अशी माता रमाई यांची 128वी जयंती ही उत्साहात पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, गंगाखेड।